नमस्कार, मी मेघराज गावरे, क्रांती न्यूजचा संपादक. जे काही जितेंद्र आव्हाडाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडला गेलेला आहे त्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुणे येथे मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन चालू आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतदादा मोरे स्वतः इथं उपस्थित आहेत. तर काय सांगाल वसंत, जे काही आव्हाडांकडून हा प्रकार घडला त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आव्हाडांनी त्याच्या नेहमीच्या स्टाईलने, म्हणजे ते एक मोठे कलाकार आहेत आणि ते कलाकार म्हणून सांगतात त्याप्रमाणे त्यांनी त्यांची कला आता दाखवलेली. म्हणजे तुम्ही आंदोलनासाठी येता, हातामध्ये काय आहे तुमच्या लक्षात नाही आहे का? ज्या हातामध्ये तुमचा फोटो होता बाबासाहेबांचा आणि तो फोटो तुम्ही मग तो फक्त तिथं काय दाखवण्याकरता आणला होता का? मग त्या फोटोचा अशा प्रकारे त्यांनी ऑन रेकॉर्ड समोरासमोर फाडला तो फोटो. मग आव्हाड साहेबांच्या बाजूला असणारा कार्यकर्ता सुद्धा त्याच्यामध्ये दिसतोय की तो कार्यकर्ता तो डोक्याला हात मारून घेतोय. म्हणजे त्यांना माहिती होतं की हा फोटो बाबासाहेबांचा आहे, पण जाणून बुजून या गोष्टी जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून केल्या जातात. मला वाटतं की जितेंद्र आव्हाडांची खऱ्या अर्थानं मानसिकता खराब झालेली आहे. परंतु या अगोदर बघितलं तर जितेंद्र आव्हाडांचा इतिहास जर बघितला तर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचा त्यांना चांगला अभ्यास आहे. यावेळेस असं त्यांच्याकडून कसं काय झालं? आता ते कसं झालं, मला वाटतं त्यांना थोडं जे जास्त डिप्रेसमध्ये येते, डिप्रेसमध्ये असल्यामुळे त्यांच्या हातून हा सगळा प्रकार घडला. त्या प्रकारात आम्ही वंचित बहुजन आघाडी पुणे शहर म्हणून जाहीर निषेध करतो. त्यांनी अशा प्रकारे माफी मागितली. आत्तापर्यंत 50 वेळा जितेंद्र आव्हाडांनी माफ्या मागितल्या. प्रत्येक वेळेस काहीतरी उद्योग करून ठेवायचा, संपूर्ण पोलीस प्रशासन सगळी यंत्रणा कामाला लावायची आणि नंतरनं मग एका मिनिटामध्ये माफी मागून माझं काय चुकलं नाही, मला माफ करा असं म्हणून मोकळं व्हायचं. दुसरीकडे बीजेपी मनुस्मृतीचे श्लोक या पाठ्यपुस्तकामध्ये आणण्याचा प्रयत्न करते, तर एकीकडे जितेंद्र आव्हाड आंबेडकर चळवळीच्या असताना देखील बाबासाहेबांचा फोटो जाळतात. या मनुस्मृतीच्या श्लोकवरती त्यांचं काय मत? मला वाटतं की शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाद होतील, मुलांच्या मनावरती त्याचा परिणाम होईल, असं कोणत्याही परिस्थितीमध्ये हे बघितलं पाहिजे पहिल्यांदा. कारण जे केसकर साहेब आहेत, केसकर साहेबांनी ह्या गोष्टींचा अभ्यास केला का नाही? काल छगन भुजबळ साहेब पण भाषण करत होते, त्याच्यावरती ते सुद्धा बोलले. म्हणजे जे काय पाठ्यपुस्तकांमध्ये लिहिलं जातं, दाखवलं जातं, हे मंत्र्यांना माहीत नसतं का? मंत्र्यांनी या विषयावरती पहिला अभ्यास केला पाहिजे. मला वाटतं की विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यापेक्षा मंत्र्यांचा अभ्यास घेणं फार गरजेचं आहे. कारण मंत्र्यांकडनं या अशा प्रकारचे जितेंद्र आव्हाडसुद्धा एक माजी मंत्री आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा अशा प्रकारच्या चुकीच्या जर गोष्टी घडत असतील, मला वाटतं की या लोकांना एकदा कायमस्वरूपी अद्दल घडली पाहिजे. यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. यांच्यावरती गुन्हे दाखल झाल्याशिवाय ही लोक शहाणी होणार नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जे काही आता कल्याणनगरला ॲक्सिडेंट झाला आहे त्यामध्ये तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भूमिका मांडली, परंतु काही पत्रकारांनी आता तुम्हाला प्रश्न विचारला की वंचित बहुजन आघाडी या प्रकरणामध्ये आवाज हा प्रश्न इकडे पण विचारा ना. बरोबर, नक्कीच भाजपला पण विचारला पाहिजे ना. आम्ही तर बोललोय, बरोबर, माझे तर स्टेटमेंट आहेत. मी तर स्वतः तावरेंना सांगितले की तावरेंनी जर हिंमत असेल तर मोठी नावं घ्यावी. आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून 24 तास त्यांच्या घरापाशी पारा देऊ, पण त्यांनी नावं घेतली पाहिजेत. मग आम्हाला जे प्रश्न विचारतात ते प्रश्न गल्ली ते दिल्ली ज्यांची सत्ता आहे त्यांना पण विचारणं का बोलत नाहीत? एकदा मुख्यमंत्री मी येऊन गेले, आता मुख गिळून गप्प बसलेत, त्यांना का विचारत नाही ते प्रश्न? वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्हाला ज्या भूमिका मांडायच्या त्या भूमिका आम्ही मांडलेल्या आहेत आणि आमच्या भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडल्यात. मला वाटतं की भारतीय जनता पार्टी ह्याच्यामध्ये नक्की काहीतरी विषय आहे, म्हणून भारतीय जनता पार्टी तो सगळा विषय डायव्हर्ट करण्याकरता आता इथं हे आंदोलनाचं नाटक करायला इकडं आलेले आहेत. यांना खरंच जर बाबासाहेबांच्या बद्दल प्रेम आहे ना, तर मला वाटतं की यांनी रेग्युलर या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण ही बीजेपी सरकार एक वेळेस केंद्रामध्ये मनुस्मृतीचं सरकार आणण्याचा प्रयत्न करते आणि आज बाबासाहेबांचा फोटो पाडला तर आंदोलनामध्ये आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणताय की हे यांनी कायमस्वरूपी केलं पाहिजे. या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडांना अटक व्हावी अशी तुमची इच्छा? 100% हा भारतीय जनता पार्टी हे चालेल ना, आधी माल फसव धंदा आहे यांचं, हे कामच आहे. फक्त एखादं कोण सापडले की त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करत बसायची, हे त्यांचं नेहमीचं नाटक आहे की आज नाही आहे. मला वाटतं की हेच नाटक त्यांनी आता मला जे प्रश्न विचारला तो प्रश्न त्यांना पण विचारावा. पण तिथं नाही कोण प्रश्न विचारणार की बाबांनो तुम्ही एवढे दिवस कुठं होता? एखाद्या तरी पुण्यातल्या नेत्यांनी, मग मी तर स्वतः कोथरूडमध्ये बोललो, कोथरूडच्या कोरेगाव पार्कमध्ये जर कारवाई करता, कोथरूडमध्ये का कारवाई होत नाही? वारजात का कारवाई होत नाही? पिरंगुटमध्ये का कारवाई झाल्या ना कारवाई तिथं? मग असं भारतीय जनता पार्टीने पण दाखवणं, तर आम्ही सांगतो ना का कारवाई करत नाही ती लोक? ते मग हे वेगळं चाललंय, दाखवायचं एक, आणायचं तर हेच आणते ते सगळं. आता तिथं त्यांना फक्त जितेंद्र आव्हाडांच्या हातनं बाबासाहेबांचा फोटो फाटला म्हणून ते त्यांना निमित्त मिळालं.
म्हणून जितेंद्र त्या विषयावरनं दुर्लक्ष करण्याकरता हे सगळे नाटक आहे. बरोबर आहे. या ठिकाणी जे काही जितेंद्र आव्हाडाकडून फोटो फाडला गेला आहे त्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र निषेध केला आहे आणि त्यांना अटक व्हावी अशी मागणी देखील त्या ठिकाणाहून त्यांनी केलेली आहे. मी मेघराज गावारे या ठिकाणाहून तुम्हाला वारंवार रिपोर्ट करणार आहे. तुम्ही बघत होता क्रांती न्यूज. मी मेघराज गावारे. धन्यवाद.